सकाळी सकाळी उठल्यानं माझी नजर झाडावरच गेली ना, मग ना माझं डोकं खराब झालं. पान बंदराने माझे पूर्ण गुलाबाच्या झाडाला खाऊन टाकलं. नेहमी असेच करतात. मग आज होतं ना माझं आर-आय सेशन, म्हणून मी लवकर रेडी झाली. तुम्ही पाहू शकता म्हणजे आशा वर्कर मावशी आणि सर्व सुपरवायझर वगैरे सर्व तयार होते. मग आम्ही आज आर-आय सेशनला सुरुवात केली. माझं आर-आय सेशन झालं, सर्वांना माहिती दिली आणि सर्व एन-सीला टॅब्लेट्स वगैरे दिल्या, सर्वांना वॅक्सिन लावली. त्यानंतर आज आम्हाला आयोडीन पंधरवडा साजरा करायचा होता, तर शाळेतल्या मुलांना माहिती द्यायची होती. मग आम्ही गेलो ना शाळेमध्ये बघा. मग मुलांना आम्ही आयोडीनविषयी माहिती दिली, आयोडीनमुळे काय होते ते सांगितलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं विजिटला, निघालो विजिटला. बघा क्या ताई कशा धावत आहे ना त्या ढोऱ्यांच्या मागे, त्यांचे बैल बघा कसे पडून राहिले. मग आम्ही गेलो विजिटला. तर आम्ही आज खूप साऱ्या बच्चूंना विजिट केली. तर हा बघा एक छोटंसं बेबी, जस्ट 10 डेज बेबी आहे. खूप बांधून ठेवलं तर माहीत नाही इकडे काय प्रॉब्लेम आहे. असे पोटाला कच्चून बांधतात ना की त्याचे काय ते पूर्ण इंटेस्टाईन टाईट करून टाकतात. चांगलं झापलं काढलं बघा ना. मग अजून दुसऱ्या गावात व्हिजिटला आलो तर ते बैल वगैरे बघा. आठवलं का कुणाला काही? नक्कीच आठवलं असेल. मग हा बघा ह्या बाबूकडे व्हिजिटला गेलो, सेकंड बेबी. ये बोल रहा है ये कौन है, मेरे को हाथ लगा रहा है, ये कौन है, उसका नाम क्या है, मेरे को पता चलेगा ना मैं उसको बंदूक से मारूंगा, उड़ा दूंगा. उसके एक्सप्रेशन देखो गाइस कितना क्यूट लग रहा है. मग ना मला येताना शेवटी दिसलं शेत. थांबलीच मी. बघा गाईज म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, मी निशब्द झाले. काय करणार आहे शेतकरी पहा ना. त्याच्या अन्नाचा एक एक दाना बघा पूर्ण पाण्यामध्ये सडून गेलाय. हा धान बघा पूर्ण पाण्यात झोपून गेलाय. देवा ईश्वरा, खूप वाईट वाटलं गाईज. बाय.